साक्री नगरपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अटल उद्यानाच्या भव्य लोकार्पण सोहळ्यानंतर आता राजकीय वातावरण तापले आहे। या कार्यक्रमाला धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल आणि साक्रीच्या आमदार मंजुळाताई गावित यांची प्रमुख उपस्थिती होती। मात्र कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे। भारतीय जनता पक्षाचे दलित नगरसेवक दीपक वाघ यांचे नाव निमंत्रण पत्रिकेतून हेतुपुरस्सर वगळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला। त्यामुळे दलित समाजासह महायुतीतील मित्रपक्षांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अर्थात आठवले गटालाही कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले नसल्याचा दावा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। भाजपसोबत सातत्याने कार्यरत असूनही योग्य सन्मान आणि प्रतिनिधित्व मिळत नसल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली। या पार्श्वभूमीवर आरपीआय आठवले गटाचे साक्री तालुकाध्यक्ष कमलाकर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आंदोलनात्मक भूमिका घेतली। कार्यकर्त्यांनी थेट पालकमंत्री जयकुमार रावल यांना घेराव घालत नगरपंचायत प्रशासनाकडे जाब विचारला। दलित नगरसेवकाचे नाव का वगळण्यात आले, मित्रपक्षाला निमंत्रण का देण्यात आले नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित करत कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। साक्री नगरपंचायतीच्या या कथित जाहीर निषेध नोंदवण्यात आला। यावेळी आरपीआय आठवले गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान या प्रकरणामुळे साक्रीच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून नगरपंचायत प्रशासन याबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अटल उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्यापेक्षा निमंत्रण पत्रिकेतील नाव वगळण्याचा वादच आता अधिक चर्चेचा विषय ठरत आहे। साक्रीतील या घडामोडींमुळे स्थानिक राजकारणात नव्या संघर्षाची ठिणगी पडल्याचे चित्र नवनीत बागले आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज साक्री।